हॅलो मैत्रिणींनो, शीतल सारी सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मैत्रिणींनो सुंदर अशी दही किंवा ताकापासून बनवलेली कढी। पाहू शकता ही खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, यात अवघड असं काहीच नाही आहे, पण तरीही म्हटलं आज खायची इच्छा झाली मग म्हणून बनवावं म्हटलं। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला गॅस चालू करून त्यावरती पातेलं ठेवायचं आहे, त्यामध्ये 1 तांब्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये 250 ग्रॅम दही घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा बेसन घ्यायचं आहे, त्याचबरोबर लसूण, हिरवी मिरची आणि आलं याचा मस्त असा मिक्स ठेचा वाटून घ्यायचा आहे 1 मोठा चमचा, तेही या दह्यामध्ये मिक्स करायचं आहे। चिमूटभर हळद पावडर, चवीनुसार मीठ, हे सर्व दही आणि बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आणि आता आपलं पाणी कोमट झालेलं आहे, तर ते पाणी या दह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता तेच पातेलं परत गॅसवरती ठेवायचं आहे मोकळं करून, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे। त्या तेलामध्ये मोहरी नाही टाकायची मैत्रिणींनो, फक्त जिरे टाकायचे, कढीला फक्त जिरेच टाकायचे। त्यामध्ये 1 मोठा चमचा पोहे खायचा चमचा जिरे टाकायचे, कढीपत्त्याची पाने टाकायची 8-10 आणि हे आपण मिश्रण तयार केलेलं हे टाकून द्यायचं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची। पहा दिसायला किती सुंदर दिसत आहे कढी मैत्रिणींनो। आता यामध्ये महत्त्वाची टिप्स म्हणजे मैत्रिणींनो, कढीला 5 ते 10 मिनिट सारखे हलवत राहायचे, कारण कढी उकळी फुटल्यानंतर त्याची चव पूर्णपणे निघून जाते, तर आपल्याला उकळी फुटून द्यायची नाही। हे पहा किती सुंदर दिसत आहे मी बनवलेली कढी। तर बऱ्याच जणींना हे माहिती नसेल म्हणून सांगत आहे, किंवा बऱ्याच जणींना माहिती असेल पण तरीही मी सांगत आहे की मी अशा पद्धतीने बनवते, तर तुम्ही कशा बनवता। ते 5-10 मिनिटं चांगलं हलवत राहायचं, म्हणजे आपली कढी दिसायलाही छान होते आणि चवीलाही खूप सुंदर होते। पाहू शकता तुम्ही, वाव। तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ते। थँक्यू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।